नागपुर के सोनेगांव अमराई स्थित करीब 300 वर्ष पुरानी भोसलेकालीन बावड़ी को आखिरकार नया जीवन मिल गया। नागपुर महानगर पालिका के अग्निशमन और स्वास्थ्य विभाग ने सेव सोनेगांव आमराई ग्रुप की मांग पर बावड़ी की विशेष सफाई अभियान चलाया। इस दौरान सैकड़ों शराब, बियर और पानी की बोतलें सहित ट्रक भर कचरा और गाद निकाला गया। मनपा ने आधुनिक मशीनों से 2 बार पानी की निकासी कर बावड़ी की साफ सफाई की, मगर इस बावड़ी का उपयोग पास के मंदिर में दर्शनार्थियों के पीने के पानी के लिए किया जाए। साथ ही यहाँ पर सौर ऊर्जा पर चलने वाली विद्युत व्यवस्था का निर्माण किया जाए, ऐसी मांग परिसर में घूमने आए लोग कर रहे हैं। आपण सध्या आहोत नागपूर येथील सोनेगाव परिसरातील या भोसलेकालीन जुन्या परिसरामध्ये, जिथे जवळपास 300 ते 400 वर्ष जुनी ही विहीर आहे। माहितीप्रमाणे ही जी विहीर आहे ती भोसलेच्या जमान्यात जे सैन्य होतं त्यांचं जे सैन्य लढाईवरून येत होतं त्यांच्या निवासासाठी ही जागा होती। ही अमराई आहे आणि येथेच जे आहे त्यांचे घोडे आणि त्यांच्यासाठी तबेले त्याची व्यवस्था होती आणि त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सैन्य आणि घोड्यांसाठी पिण्यासाठी ही ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली होती त्या काळात। मात्र आपण पाहतो ह्या विहिरीची परिस्थिती जी आहे सध्या अतिशय वाईट आहे। मात्र सजान नागरिकांच्या आव्हानानंतर हे जी विहीर आहे तिला साफ करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। आपण पाहू शकतो माझ्या उजव्या साईडनं, डाव्या साईडनं तर अशा प्रकारे जे आहे गाळ सध्या या विहिरीमधनं काढण्यात येत आहे। मात्र तरीही अजूनही या विहिरीला भरपूर काम बाकी आहे। आपण पाहू शकता की या विहिरीचे जे भिंती कडा आहे त्या वाईट, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे। खूप मोठ्या जागेवर जी आहे भिंत कोसळल्या आहेत। ज्या जुन्या भिंती आहेत त्या तुटल्या आहे आणि जी माती बाजूची आहे ती या विहिरीमध्ये येत आहे। सोबतच जी बाउंड्री वॉल आपण जर म्हणू तर ही आहे, जागेजागून याला तडे गेले आहे, तुटले आहे अनेक ठिकाणी आणि त्याला आता सुधारण्याची जी आहे आवश्यकता आहे आणि अजूनही मोठ्या प्रमाणात इथे काम व्हायला पाहिजे। आपल्यासोबत काही लोक आहेत ज्यांच्याशी आपण बोलून आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नेमकं इथे काय काम व्हायला पाहिजे। आपण सध्या सोनेगाव येथील अमराई या परिसरामध्ये आहोत, जिथे आपण पाहू शकता की महानगरपालिकेतर्फे या विहिरीचं जे आहे सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे। मात्र नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहे। लोकांना वाटतं की या सध्या तर काम सुरूच आहे, मात्र अपेक्षा या आहे की इथे अजून काही काम व्हायला पाहिजे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की काय काम व्हायला पाहिजे, अजून काय काम होणार आहे। ते आपल्यासोबत जे आहे ते रोज इथे येतात आणि देवाचं दर्शन घेतात, सोबतच इथला परिसर जो आहे तो निहाळतात। तर तुमचं नाव सांगा आधी। दिलीप वानकडे। तुम्ही इथे रोज येता, काय वाटतं तुम्हाला हे जे विहीर आहे इतक्या वर्षापासून जी आहे ती पडीत होती, आता त्याचं काम सुरू आहे, काय अपेक्षा आहे तुमच्या की काय काम व्हायला पाहिजे अजून? काय नाही, इथे एक इलेक्ट्रिकचा लाईट, पाण्याची व्यवस्था, शुद्ध पाण्याची व्यवस्था एवढी झाली भरपूर आहे। इथला आता रस्ता आहे, पाण्यात पावसाळ्याच्या वेळेस त्याचं पाणी जमा होते सगळं। अच्छा, बस एवढं झाली, भरपूर झाली। या विहिरीचा एक इतिहास आहे, भोसलेकालीन याचं जे आहे इतिहासात वारसा आहे, तो काय आहे नेमका आणि काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही? भोसलेच्या जमान्यामध्ये इथे त्यांचे सैनिक राहत होतो म्हणतात, घोडे राहत होतो म्हणतात। त्यावेळेस त्यांचं सगळं त्यांचा हे होता, अधिकार होता, त्यांचा वापर होता, त्यावेळेस सगळं चांगलंच होतं म्हणतात। आता तिचा वापर बंद झाल्यामुळे इथे अशा अवस्थेत पडलेला आहे। आता नवीन याच्यामध्ये त्यांनी सुधारणा चालू केलेली आहे, तर 2, 4, 5, 6 महिने लागतील। सध्या गाळ उपसण्याचं काम इथे दिसत आहे, तुम्हाला काय वाटते की अजून काय काय सुधारणा इथे व्हायला पाहिजे? नेमका याचा उपयोग नागरिकांना कसा व्हायला पाहिजे? सर्वात प्रथम विद्युत पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था पाहिजे। तिथे हनुमानजीचा कार्यक्रम होतो, रामनवमीचा कार्यक्रम होतो, भरपूर सारे पब्लिक राहतात, जेवण खावण सगळं प्रसाद, महाप्रसाद वगैरे सगळं राहतात। आणखी अन्य काही कार्यक्रम होत राहतात, पूजापाठ मुक्त वर्षभरात कमीत कमी 10 कार्यक्रम तर होतातच। आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहे त्यांच्यासोबत आपण बोलू। तुम्हाला काय वाटते, तुम्ही पण इथे येता, काय अजून व्हायला पाहिजे काम? काम व्हायला पाहिजे, हे विहिरीचं काम आता करत आहे हे तर माहिती आहे जनतेला, किंवा मला माहिती नाही किंवा बाकीच्या जनतेला माहिती नाही, तरी पण काही आमचे साथीदार आहेत त्यांना माहिती आहे, पण तरी पण इथं अव्यवस्था झालेली आहे। भिंत, विहिरीचं पाणी, तिथे पोल पडलेले आहे विहिरीमध्ये, हे व्यवस्थित लवकर करायचे आणि सुव्यवस्था हे खंडार पडलेला आहे, या खंडाराची व्यवस्था, इथला परिसर जो हा फार व्यवस्थित असायला पाहिजे। एखादं मंदिर असते तिथं खूप चांगलं व्यवस्थित असते, रमणीय वाटते, इथं तेवढं रमणीय वाटत नाही, फक्त मंदिरात वाटतो रमणीय, बाकी परिसर जर म्हटला तर एवढं रमणीय। आणि दुसरं हे जो रस्ता आहे
येण्यासाठी 4 व्हीलर येऊ शकत नाही किंवा 2 व्हीलरच येऊ शकत नाही तर 4 व्हीलर तर लय कठीण आहे, कठीण आहे. तर त्यासाठी रोड वगैरे बनायला पाहिजे. बनायला पाहिजे, आवश्यक बनायला पाहिजे. इथं मंदिरापर्यंत रोड बनायला पाहिजे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहे. ही जी विहीर आहे भोसलेकालीन, तिचं सौंदर्यीकरण व्हावं, सोबतच या परिसरामध्ये विद्युतीकरण व्हावं आणि पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, जेणेकरून परिसरात जे मंदिर आहे, जे जुनं प्राचीन मंदिर आहे, तिथे जिथे जे प्रवासी येतात किंवा जे पर्यटक येतात, जे लोक शहरातील लोक सकाळ संध्याकाळ इथे फिरायला येतात, त्यांच्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेचं पॅनल असो किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, शुद्ध आरोची व्यवस्था असो, ती या परिसरामध्ये झाली पाहिजे. आणि ती होण्यामागचं कारण जे आहे, ही जी विहीर आहे तिची उत्तम व्यवस्था इथे झाली पाहिजे, जेणेकरून ती व्यवस्था आणि ही व्यवस्था मिळून लोकांना एक फायदा निर्माण होईल आणि हा परिसराची निगा ही राखली जाईल. मात्र महानगरपालिका आणि परिसरातील नागरिक यामध्ये किती सजगता दाखवते आणि ही व्यवस्था कशी टिकून राहते हे पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरा पर्सन यशसह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर.